तुम्हाला कल्पना असेल की मध्यंतरी आमचा वर्डी या ठिकाणी पक्षाचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला। त्या मेळाव्यामध्ये साहेबांनी जाहीर केलं होतं की मी लवकरच माझ्या पक्षाची एक आदर्श आचारसंहिता आणणार आहे आणि रिफॉर्मेशन म्हणजे बरेचसं पुनर्मागणी सुद्धा करणार आहे। त्यामध्ये आखणी पक्षाची चालू आणि त्यामध्ये बरेचसे नवीन पदे येणार आहेत, बरेचशा पदांमध्ये फेरफार होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळं आता उद्या माहिती दिली 9 तारखेच्या मेळाव्यामध्ये वर्धापन दिली जाईल। त्याची पुढची वाटचाल तशी सुरू होणार आहे आणि त्यासाठी तो मेळावा मेळावा आमचा वर्धापन नंतर 30 तारखेला आमचा शिवाजी बागला गुढी पाडव्यानिमित्त सभापती आहे। कारण त्याला काय आणखी सविस्तर बोलायचं त्यावेळेला पॉलिटिकल ते बोलतं, त्याच्यामुळे ह्या मेळाव्याला तुम्हाला ते पॉलिटिकल बोलतील अशी अपेक्षा काय नसणार पॉईंट नाही। पण जे मनसेचे नवे धोरण आणि जे नवं फॉर्मेशन होणार आहे ते ह्या मेळाव्यात राजसाहेब जाहीर करतील असं वाटतं? मला असं वाटतं बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात तुम्हाला मिळतील। मध्यंतरी पिंपरी चिंचवड शहरात मराठी पाट्यांची मोहीम राबवली होती, मात्र ती कुठेतरी कमी पडली। अजूनही बऱ्याच ठिकाणी मराठी पाट्याचं आता अधिवेशन होत आहे। राज्य मराठ्यांची राज्यकर्ते मराठी छत्रपतीच्या नावाने राज्य आपण झालो होतो। प्रभूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांचं नाव घेतो आणि मराठी राज्यामध्ये आपल्याला मराठी पाट्यासाठी आंदोलन करावं ते केवढं मोठं दुर्दैव आहे। मराठी भाषा बोलली गेली पाहिजे, कोर्टात बोलली गेली पाहिजे, राज्य सरकारमध्ये मराठी भाषा आली पाहिजे, दुर्दैवाने आपल्याला वाटतं नाव फलक बदलायला पाहिजे। पण कायदा केला आहे तरी जर काय करत असेल तर राज्याचा धाक नाही असला पाहिजे। पुढे आम्ही तुम्हाला बोलतो की आम्हाला एकदा संधी द्या, आम्ही दाखवतो धाक नावाची गोष्ट काय असते। अधिवेशनाला 4 दिवस बाकी आहेत, आपण पत्रव्यवहार करणार प्रशासनाची महापालिका? ते पत्रव्यवहार करून काय करतात ते ऑलरेडी माहिती आहे, आमची भूमिका स्पष्ट आहे। पत्रव्यवहार करून उपयोग काय? वारंवार आम्ही या विषयावरती बोलतोच आहोत। मराठी डिलिव्हरी बॉयला पोलिसांना